नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्ही पाहत आहात संक्षिप्त सारांश. त्यात आपण पाहत आहोत विधानसभा निवडणुकीतील वैशिष्ट्ये. मंडळी, मागील भागात आपण पाहिलं बाळासाहेब खेर यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं. 2 वर्षाचा कालखंड उलटला. खेर मंत्रिमंडळाची वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे जगात दुसऱ्या महायुद्धाचं सावट पसरलं होतं. त्याच काळामध्ये ब्रिटिश सरकारने भारतीय जनतेला विश्वासात न घेता युद्धराष्ट्र म्हणून घोषित केल्याने देशामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये, विशेषतः सर्व जनतेमध्ये विरोध निर्माण झाला. संतापाची लाट उसळली. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निषेधाचा ठराव करून झाला. मंडळी, 25 ऑक्टोबर 1939 रोजी तत्कालीन खेर मंत्रिमंडळाने एक ठराव पारित केला आणि त्या ठरावामध्ये तत्कालीन ब्रिटिश सरकारचा निषेध केला आणि भारताची तयारी नसताना, भारताला विश्वासात न घेता युद्धराष्ट्र म्हणून घोषित केल्याने निषेध करण्यात आला. नुसता निषेध करूनच त्या काळामधली खेर मंत्रिमंडळ थांबलं नाही, तर 4 नोव्हेंबर 1939 रोजी खेर मंत्रिमंडळाने ब्रिटिशांच्या त्या निर्णयाचा निषेध म्हणून सामूहिक राजीनामा दिला आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट निर्माण झाली. मंडळी, खेर सरकारने राजीनामा दिल्यानंतर 1935च्या कायद्यान्वये कलम 93 खाली तत्कालीन गव्हर्नरनी सर्व सूत्र आपल्या ताब्यात घेतली आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली. हे त्या काळातलं एक वैशिष्ट्य होतं. म्हणजे 1939 म्हणजे नोव्हेंबर 1939 ते मार्च 1946पर्यंत महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट होती. जवळपास हा कालावधी 6 वर्षाचा येतो. मार्च 1946मध्ये पुन्हा ब्रिटिशांनी राज्यामध्ये निवडणूक घोषित केली आणि पुन्हा काँग्रेसला त्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालं आणि पुन्हा राज्यामध्ये बाळासाहेब गंगाधर खेर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळ स्थापन झालं. 9 कॅबिनेट मंत्र्यांनी त्या काळामध्ये शपथविधी झाला आणि त्यांनी शपथग्रहण केली. या कॅबिनेट मंत्र्यांची नावं आणि त्या काळातील वैशिष्ट्य आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा संक्षिप्त सारांश. आणि हो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला सहकार्य करा आणि आपल्याला हा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि पाहत राहा संक्षिप्त सारांश. धन्यवाद.